गुड इव्हनिंग मित्रांनो. विचारधनमध्ये काल 1-2 दिवस बहुतेक गॅप पडला आहे, पण तसं काय रेग्युलर बघणारे पण फार कमी आहेत, त्यामुळं काही फरक नाही पडत. हे कुठल्याही विचाराने आपल्यावर कधी फरक पडतो, जर तो आपल्याला विचार पटला तरच. त्यामुळे तो विषय नाही इथे. तर आज असं खास विषय घेऊन नाही बोलायचं, पण काही गोष्टी नक्कीच चर्चेला घ्यायच्या आहेत. त्यामध्ये हा एक भाग आहे की आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्याला काही गोष्टी ज्यावेळेस आपण जाणतो आणि आपल्या लक्षात येतं की या गोष्टी फारशा कोणाला माहिती नाहीत, आणि तुमचा ज्यावेळेस उद्देश शुद्ध असतो आणि एक रिसर्च ओरिएंटेड असतो, वैज्ञानिकदृष्ट्या तो आधारित असतो, त्यावेळेस नक्कीच तुम्हाला खात्री असते की तुम्ही काय करताय. तर अशा वेळेस बऱ्याच वेळेस होतं असं की तुम्हाला काहीतरी छान असं मिळालेलं असतं, कळलेलं असतं, आणि तुम्हाला वाटतं की ते म्हणजे आपण शेअर करावं. परंतु मित्रांनो, शेअर जरूर करावं, परंतु ज्यांना जाण आहे, ज्यांना त्याची गरज आहे, कारण सगळ्या गोष्टीची सगळ्यांना गरज नसते. म्हणूनच पेटंट नावाचा एक प्रकार सुरू झालेला आहे जगामध्ये. जर तुम्ही वैज्ञानिकदृष्ट्या जर काही शोध लावला, नवीन रिसर्च केला, तर तुम्हाला त्याचं एकतर रिसर्च रिलेटेड तुम्हाला PhD मिळते, डॉक्टरेट मिळते आफ्टर सबमिशन अँड सँक्शन बाय द प्रॉपर ऑथॉरिटीज, किंवा मग तुम्हाला पेटंट घ्यावं लागतं की येस, आय हॅव डन द रिसर्च ऑफ सर्टन थिंग अँड 100% नो वन कॅन कॉपी इट, असं तुम्ही म्हणू शकता. तर हा सगळा कायद्याचा भाग आहे, इंटरनॅशनल लॉज आहेत त्यासाठी. तर काही दुःखी व्हायचं काही कारण नाही. पण माणसानी काही प्रामाणिकपणे जर मेहनत घेतली असेल आणि त्याच्या लक्षात ह्या गोष्टी आल्या की आपण काय करतो आहे, तर कधी कधी आपली कृती असते ती आपण तपासली पाहिजे आणि आपण पुढं गेलं पाहिजे. वस्तुतः जगावेगळं जरी काही केलं तरी त्याचा उपयोग जगाला होणं गरजेचं आहे, आणि ती फक्त इंटेलेक्च्युअल लेवलची गोष्ट असेल तर त्याचा वापरही फक्त इंटेलिजंट लोकच करतात, आणि ती कॉमन माणसासाठी एवढे फायद्याची गोष्ट नसते. परंतु रिसर्च ओरिएंटेड ही गोष्ट असते, त्याचं ॲप्लिकेशन वाईड होऊ शकतं. तर आमच्या म्युझिक रिलेटेडही या गोष्टी अशाच आहेत की संगीत ही भाषा म्हणून आपण समजतो, आणि ती वर्ल्ड लँग्वेज पण म्हणता येते, कारण इट इज रिलेटेड टू साऊंड एनर्जी, आणि साऊंडच्या आधारेच अल्फाबेट्स तयार होतात. जगामध्ये 1600-1700 भाषा आहेत, त्यांच्या अल्फाबेट्स आहेत, आणि ज्यावेळेस परग्रहावरती सुद्धा काही जीवसृष्टी आहे का याचा शोध सायंटिस्ट घेतात, त्यावेळेस ते काही म्युझिकल ट्यून्सच पाठवत आहेत, कारण देर इज लॉजिक इन इट, देर इज मॅथमॅटिक्स इन इट, देर इज सायन्स इन इट. तर त्यामुळे आपली कृती आपल्यासाठी घातक नाही ना, ह्या गोष्टी नक्कीच तपासल्या पाहिजेत रिसर्च ओरिएंटेड व्यक्तींनी. हा एक भाग आहे. आणि असं काही नसतं की तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये काही रिसर्च करायचं असेल तर यू शुड हॅव सर्टन क्वालिफिकेशन, असं पण नाही आहे. तसं मग लोक म्हणतात की येस, कारण ज्यांच्याकडे ते असतं ना सो कॉल्ड क्वालिफिकेशन्स, ते म्हणतात नाही नाही क्वालिफिकेशन लागतं हां. परंतु एखाद्या सर्वसामान्य माणसानं जर काही नवीन रिसर्च केला आणि सामान्य लोकांना त्याचा फायदा होत असेल तर त्याचं ॲप्रिसिएशन जगाकडनं मिळतं, कोणी सर्टिफिकेट द्यायची गरज नसते. हा एक मुद्दा आहे. असो, हा एक विषय झाला. दुसरा एक विषय असा आहे की आपल्या जगण्यामध्ये कधीकधी प्लस मायनस होत असतं, कधीकधी काय नेहमीच होत असतं, पण या प्लस मायनसच्या पलीकडे जाऊन आपण एक नॉर्मल लाईफ जगू शकतो का, हा पण एक महत्त्वाचा भाग आहे. तर कधीकधी आपण डिसअपॉइंट होतो आपल्या जीवनशैलीवरती, आणि मग वेगवेगळे प्रयोग स्वतःवरच करतो आणि वेगवेगळ्या पद्धतीची जीवनशैली आपण अंमलात आणतो. पण मला असं वाटतं की याची काही आवश्यकता नाही आहे. रिफ्लेक्स ॲक्शन्स तुम्हाला समाजाकडनं येत असतात. तुम्ही चांगल्या गोष्टी करत असाल तर रिफ्लेक्स ॲक्शन्स नक्कीच चांगले असतात. आणि तुम्ही जर कॉन्फिडंट आहात की यू आर सो डिव्हाइन्स, यू आर सो प्युअर, की तुम्ही सगळ्या
स्वतःच्या जीवनशैलीमध्ये चांगल्याच गोष्टी करताय तर तुम्हाला काही भीती नाही आहे आणि भीती ठेवायचं काहीच कारण नाही आहे. तर भीती कोणाला असते जर तुम्ही काही गिल्ट असेल तुमच्यामध्ये, काही तुम्ही अपराध करत असाल तर अपराधी माणूस चोर के काय म्हणतो ना तिनका चोर के दाढी में तिनका. तर दाढीच नाही वाढवलेली तर तिथे काय अडकणार आहे शीत की लोकांना तुम्हाला भ्यायचं आहे म्हणून की अरे याने खाल्ला बरं का देखो तिनका आहे. तर तुम्ही जर गैर वागत नसाल तर तुम्हाला कोणाचीच दहशत नसली पाहिजे आणि बी सिम्पल मॅन आणि तसंच जगण्याचा प्रयत्न करावा आणि त्याच्यातच आनंद आहे. बरं तुम्ही एक गोष्ट आहे की सिक्युअर्ड लाईफ हा प्रत्येकजण जगत असतो आणि जी माणसं एकटी राहतात ना त्यांना सिक्युरिटी चांगली माहिती असते. एकट्या राहणाऱ्या माणसांना घरापासून सुरुवात करावी लागते. मी घराच्या बाहेर पडतो आहे तर मी चावी घेतली आहे का लॅच लागल्यानंतर लॅच तोडावं लागेल. त्याच्यानंतर लाईट पाणी वीज बंद केलं आहे की नाही, आजच्या दिवसामध्ये मला काय काय करायचं आहे, काय पर्चेसेस करायचे, सगळे प्लॅन्स त्या एकट्या राहणाऱ्या व्यक्तीला करावे लागतात. मग ती कुठल्याही एजमधली व्यक्ती असो, लहान मुलं असो, ज्येष्ठ नागरिक असोत. तर हे जे सेल्फ ऑर्गनायझेशन आहे, सेल्फ प्लॅनिंग जे आहे ते प्रत्येक व्यक्तीला करावं लागतं. आणि जरी तुम्ही 4 जणात असला तरी तुम्हाला सेल्फ प्लॅनिंग हे करावंच लागतं की घरात 5-6 जणं आहेत, बाथरूम एकच आहे, तर आपण मग आपल्या सोयीनुसार कधी आंघोळ करायची हे पण ठरवावं लागतं. तर एक रुटीन त्यामुळं प्रत्येक घरामध्ये एक स्टँडर्डाईज झालेलं असतं की कोण लवकर उठतं, कोणी उशिरा उठतं. तो इट हॅपन्स आणि ह्या ॲडजस्टमेंट्स जीवनामध्ये होत असतात. आणि तिसरा विषय याच्यामध्ये मला असं घ्यायचं आहे की आपली जीवनशैली ही इतरांना त्रासदायक नक्कीच नसावी, नाही का. तुम्ही जास्त हठयोग करायला लागला तर ते इतरांना त्रासदायक होऊ शकतं. तुम्ही 4 जणांबरोबर जेवणार असाल तर मला हेच नको तेच नको असं नाही चालत. मग तुम्ही खाऊ नका पाहिजे तर कमी खा, पण तुमचे नखरे मग तुम्हाला नखरेल असं म्हटलं जातं. तर कोणी आपल्याला घरातल्यांनी बाहेरच्यांनी सुद्धा टोमणे मारावेत असं पण वर्तन नसावं. परंतु एक मात्र मी निश्चित म्हणेल की जर तुम्हाला काही व्यसनं असतील ना आणि त्या व्यसनांची तुम्ही पाठराखण करत असाल तर ते चुकीचं आहे. मी दारूबद्दल नेहमीच बोलतो की दारू, सिगारेट, तंबाखू अरे आणि काही व्यसनं ही जर चुकीची आहे सगळं जग सांगते. पण तुम्ही काय म्हणता एवढ्याने काय होतं आणि तेवढ्याने काय होतं, काहीच होत नाही, रिलॅक्स होतं. कशाला करता. तुम्ही जर जगामध्ये चांगल्या दृष्टीनं जगताय वागताय मग ती बाजू तरी तुम्ही कमकुवत का ठेवता असं मला म्हणायचं. कदाचित तीच बाजू तुम्हाला नंतर खड्ड्यात घेऊन जाऊ शकते कधीतरी. मग ते कधीतरी बघू तेव्हा बघू असं म्हटलं म्हणजे मग ते बरोबर नाही. तर एखादी गोष्ट वाईट आहे तर तुमच्याकडे वाईट म्हणण्याची हिंमत पाहिजे आणि मग वाईट असेल तर ते न करण्याची हिंमत पाहिजे. तर मी असे बरेच व्यक्ती बघतो की ते म्हणतात की काय एवढ्याशे घेतल्याने काय होतं, जरा बरं वाटतं. नाही, एक निश्चित आहे की मानसशास्त्र किंवा मेडिकल सायन्ससुद्धा सांगतं की दारू ही तुम्हाला थोडंसं वेदनांपासून दूर ठेवते. पेन किलर सारखं असते ते. परंतु असं काय तुम्हाला पेन्स आहे तुम्ही स्वतःला विचारा, तुम्हाला काय असं टेन्शन आहे, काय तुम्ही दमता राव की तुम्हाला ड्रिंक्स घ्यायलाच पाहिजे. आज फार दमलो मी, आज ड्रिंक्स घेणार. मग आज मी फार खुश आहे, आज ड्रिंक्स. म्हणजे तुम्हाला खुश असलं तरी ड्रिंक्स पाहिजे, दमला असलं तरी ड्रिंक्स पाहिजे, दुःखात असलं तरी ड्रिंक्स पाहिजे, म्हणजे ड्रिंक्स पाहिजे. असं नका रे करू. तुम्ही डिटर्मिनेशन जर बाळगलं ना तर तुमच्या पुढची जी पिढी आहे तुमच्या घरातली, उद्या तुमच्या मुलांनी जर तुमच्या पुढं तशा गोष्टी केल्या तर तुम्हाला बोलायला जागाच नाही आहे की अरे या गोष्टी नसतात करायच्या. हा अधिकार तुम्ही गमावून बसलेला असता. मग तो एक भाग झाला. परंतु स्वतःच्या अस्तित्वाची काळजी ही नक्कीच घेतली पाहिजे. जवळजवळ 10 मिनटं होत आहेत. तर मित्रांनो, असे या छोट्या छोट्या गोष्टी असतात आमच्या जीवनामध्ये. तर या 3-4 गोष्टी ज्या आहेत तर कॉन्शियस राहिलं पाहिजे माणसांनी. आपली जीवनशैली स्टँडर्डाईज करणं, सिक्युरिटी सांभाळणं स्वतःची, एकटा राहणाऱ्यांनी सुद्धा सर्व दृष्टीने आपलं लाईफ सिक्युअर्ड आहे की नाही हे नेहमीच तपासलं पाहिजे, नेहमीच कॉन्शियस राहिलं पाहिजे. इट्स इज बट नॅचरल.
ओके, थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू. थँक्यू.